मराठवाडा विभागाची पाणी टंचाई, चारा टंचाई, पिण्याचं पाणी आणि जनावरांचं पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली होती। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल किंबहुना आता जे पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून वर्क जे आहे त्याचं नियोजन, या सर्वच बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। आणि यामध्ये जवळपास मराठवाड्यात 1837 टँकर सुरू आहेत आणि 1249 गावं, 512 वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत। आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत, तलाठ्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा, 3 दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल। म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली, चाऱ्याचा प्रश्न असेल, टंचाई असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल, अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे, पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। आणि मला वाटतं यामध्ये आपण पूर्वी जसं DPDCमधून चाऱ्यासाठी पैसे दिले होते, चारा उगवण्यासाठी, तर त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी जाणवतो आहे आणि जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे। आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी, पिण्याच्या टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जुने जे काही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या पाणी पुरवठा योजना जुनी बिलं जी पेंडिंग आहेत, थकीत आहेत, त्यामुळे नवीन कनेक्शन देण्यासंदर्भात देखील सूचना दिल्यात की जुनं जे बिल आहे ते त्याचं काय करायचं ते नंतर बघू, परंतु त्यामुळे थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत, बंद राहू नयेत, त्यामुळे त्याही सूचना दिल्यात आणि तशा प्रकारचं तात्काळ अंमलबजावणी होईल। आणि यामध्ये आणखी भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे, पुनर्भरण आहे, या संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्यात। वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत, मग NGO आहेत, अनेक NGO आहेत, त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर आहे, त्याच्यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहेत, अनेक NGO आहे, आपला आमिर खानचा पण काय पाणी फाउंडेशन आहे, मुथांचं जैन इरिगेशन आहे, असे अनेक NGO आहेत, त्यांची देखील मदत घेऊन यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे। आता 1 महिना आपल्याकडे, 1-1.5 महिना आहे, तर यामध्ये देखील जे काम सुरू आहे त्यांनी केलेलं, पण अधिक प्रभावीपणे मशिनरी त्यांना देणं, त्याचं डिझेल जे आहे आपण प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली की आपल्याला पाणीसाठा वाढेल आणि हे जे काही गाळ आहे तो देखील शेतकऱ्यांना उपयुक्त असा पडेल आणि शेतीला त्याचा फायदा होईल, तोही आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं, त्याच्या सूचना दिल्यात। काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्यात। कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं, पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं, हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर दुसरं
मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती. तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये आणि त्यासाठी व्हिजिलन्स म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो, परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्यात की व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे गोडाऊन्स आहेत, म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला, परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून चौकशी करून तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाणं आढळणार आहे याची खात्री करून घ्या, अशा सूचना दिलेल्या आहेत. बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी नाही आहे. आणि चीफ सेक्रेटरीने देखील सांगितलं आहे आपल्या शासन स्तरावरून देखील याला आपण प्रायोरिटी द्या. बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि बोगस बियाणं किंवा जे काही काळा बाजार त्याच्यामध्ये होतो तो देखील होता कामा नये, यासाठी आपण पूर्णपणे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचं आहे. काही गावं जी आहेत आता अवकाळीमुळे काही नुकसान झालं आहे त्याचं युद्धपातळीवर पंचनामे करा, त्यांचं नुकसान भरपाई द्या. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या गावांमध्ये औषधं धान्य साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे, यासाठी देखील आपण हे केलं आहे. साथीचे आजार होऊ नयेत याची देखील आपल्याला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वीज विभागाला देखील सूचना दिल्यात की अवकाळीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये जी काही वीज पुरवठा खंडित होतो, विजेच्या तारा तुटतात आणि ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी ज्या काय आता झाडाच्या ते काय रेग्युलर रुटीन वर्क आहे आपलं, फांद्या वगैरे कापणं ते त्यांना सांगितलं आहे. होर्डिंगचं एक सांगितलेलं आहे, होर्डिंगमध्ये जे बिगर परवाना होर्डिंग आहेत ते तात्काळ कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आणि त्याचबरोबर जे परवाने ज्यांचं लायसन्स आहेत, परवाना ज्यांना आहे त्या देखील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर SDRF NDRF यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते, ती टाळण्यासाठी लाईटनिंग अरेस्टर जे आहेत त्याच्यात वाढ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100पेक्षा जास्ती लाईटनिंग अरेस्टर या ठिकाणी आल्या पाहिजेत, लावल्या पाहिजेत. यासाठी देखील आपण तशा प्रकारची तजवीज जिल्हाधिकारी करतील. अशा प्रकारे म्हणजे एकतर आताचं सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी टंचाई, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न हा एक विषय झाला. म्हणजे टँकर कमी पडता कामा नये, चारा कमी पडता कामा नये, कुठेही दूषित पाणी जाता कामा नये. आणि पुढचं जे आहे अवकाळी असेल किंवा पावसाळ्यामध्ये प्री मान्सून वर्क त्यासाठी घेण्याची काळजी, या संपूर्ण याच्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि प्रशासन पूर्णपणे याचं अलर्ट आहे आणि प्रत्येकाचा येणाऱ्या संकटाचा मुकाबला जो आहे अतिशय सक्षमपणे करण्याचा सर्व तयारी आपल्या प्रशासनाची दिसते. विनंती केली होती की या सगळ्या स्थितीमध्ये अडचण होते आहे, त्यांनी परवानगी दिली ना, त्यांनी पण परवानगी दिली निवडणूक आयोग दिली की कारण ही शेवटी आपल्याला निवडणुका तर येतात जातात, परंतु शेवटी शेतकरी आपला आहे, त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली, त्यांनी परवानगी दिली. आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांना सांगत होतो निवडणुका आहेत, निवडणुका होतील जातील, परंतु
शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागता कामा नये, त्यांना अडचण होऊ नये. शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे, वाऱ्यावर सोडणारं नाही. म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे हे सगळं हाताळत होतो. नुकसानीचे 2000 कोटी रुपये आपण केंद्र सरकारला मागितले ते निवडणुकीपूर्वी खरीपातल्या नुकसानीचे यावेळेसच्या, तर त्याचे केंद्र सरकारला म्हणजे त्यांची टीम येऊन गेली, मध्ये सगळी पाहणी झाली, त्याचा पाठपुरावा काय ते मिळतील पैसे. मागचे 1700 कोटी मिळाले नाहीत अजून अतिवृष्टीचे, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा नाही मराठवाड्याला असं ते पैसे मिळतील. भिवंडीच्या डोंबिवली ब्लास्टमध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअलिटी झालेली आहे. आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहेत. मागच्या वेळेस मोठा ब्लास्ट झाला होता, याचाही मोठा ब्लास्ट झालेला आहे. हे वारंवार यामध्ये काय झालंय, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या. परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे आणि तुम्ही कायदा केला आणि त्याच्या पुढे नियमच नाही केले, तर काही पुढे होणार आहे म्हणून आता पुन्हा रिचार्जिंगचा पण आपण मोठ्या प्रमाणावर तो निर्णय घेतलेला आहे. भूजल वॉटर लेवल वाढवण्यासाठी देखील आपण इतक्या तत्परतेनं चर्चा झाली, बातम्या येत आहेत म्हणून इथं आले, बैठक घेतली. पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री बघितलं तर केवळ 2 पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीमध्ये मात्र सगळे नाही आता बघा ते कॅन्डिडेट आहेत. नाही ते कॅन्डिडेट असल्यामुळे आता भुमरे तर कॅन्डिडेट आहेत. भुमरे उपस्थित होते. अरे मुख्यमंत्री आहे ना, इकडे आला ना, आता काय सगळं आलं. सीएम सर तुम्ही विरोधक आणखी बोलायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे लंडनला जाऊन फॅमिली सोबत टूर करताय, विरोधकांचंही लक्ष नाही. तुम्ही तरी कमीत कमी बैठक घेतली. अरे बाबा मला माझा शेतकरी आहे ना बांधव, मला ते करायलाच लागेल ना. मला लंडनला जाऊन कसं चालेल? बघा निवडणुका असू द्या नसू द्या, आमची बांधिलकी शेतकऱ्यांची. निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही. आता निवडणुका संपलेल्या आहेत, आलो ना आम्ही. काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात, लोकांशी संपर्कात असतात, त्यांच्यावर मी आज काय बोलू इच्छित नाही. पण आमची नाळ जी आहे, बांधिलकी आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, नागरिकांच्या बरोबर आहे आणि आमचं कर्तव्य आहे म्हणून आलोय. निवडणूक आयोगाने पण शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये, त्यांच्या अडवणूक होते. दुसरं एक पीक विमा पण सुद्धा त्यांना अद्याप मिळालेला नाहीये. त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे. कुठलीही अडचण राहणार नाही. अशा प्रकारचे जिथं काही राहून गेलं असेल त्या तातडीने सॉर्ट आउट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही मदत करायची, काही कुठे अडचण नाही, मदत करायची, मग काय कशाला बैठक घ्यायची. आता तातडीने जिथे टँकर पाहिजे टँकर, चारा पाहिजे चारा, जिथे जे जे काय पाहिजे ते सगळं मिळणार. चारा छावण्यांची आवश्यकता अद्याप नाही. चारा इतका मुबलक आहे जो आपण अगोदर DPDCतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण, काही प्रॉब्लेम. येल नावाची कंपनी आहे, 50,000 कोटी आपल्याकडे गुंतवणूक करणार होती, मात्र ती कंपनी आता मध्य प्रदेशात. कुठे आता माहित नाही, बघू ना. सगळ्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांना कुठे वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातले उद्योग बाहेर, राज्यातले उद्योग हा विषय चर्चेला लावता. आता गेल सारखी कंपनी दाभोळ आणि संभाजीनगरपैकी कुठला तरी ऑप्शन शोधणार होती, म्हणजे त्यानंतर सुरू झालं, पण ती MP ला गेली आहे. आता त्याच्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत्याने आरोप केला आहे की हे बघा. नाही, आज तुम्हाला मी सांगतो,
आरोप करायला काय लागतंय? तुम्ही वेदांताचा आरोप करत होते तेव्हा सरकार आमचं 2 महिन्याचं होतं. 2 महिन्यामध्ये कुठला वेदांता फॉक्सकॉनसारखा मोठा उद्योग जातो का येतो असं काय होतं का 2 महिन्यामध्ये? त्याला पूर्ण वर्ष 6 महिने तयारी करावी लागते. आणि आता मी तुम्हाला सांगतो 6 लाख कोटीचे जे उद्योग आज आम्ही आमच्या राज्यात आणलेत 2 वर्षामध्ये. 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाली. 6 लाख कोटी आणि त्यातले 1,37 कोटीचं 70 ते 80% एक्झिक्युशन सुरू आहे. आणि आता पुन्हा 3,73,000 आणि तिकडून कमिटमेंट आम्हाला मिळाली ते 1 लाख कोटीचे आता इथे येऊन मुंबईत केली. त्यामुळे 6 लाख कोटीचे MOU साईन झालेत. आणि आता परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे. महाविकास आघाडी 3 नंबरला गेली होती, 4 नंबरला गेली होती. आता नंबर 1ला आपण आहोत. आणि आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज आपलं राज्य ओळखतं आहे. राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगलं पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. उगाच लोक येतात. पूर्वी लोक उद्योगपतीच्या खाली बॉम्ब लावायचे, पळून जायचे. आता ते नाही होत. आता होतं का? आता आम्ही पूर्ण उद्योजकांना सुरक्षितता दिली, रेड कार्पेट दिलंय, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय, आम्ही सबसिडी दिली आहे. त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणारच. सर गेलबाबत काही चर्चा झाली होती? गेलबाबत बघू त्याचं काय करायचं. सर मंत्रिमंडळ बैठकीच्या पॅकेज संदर्भामध्ये 9 महिने उलटले. लोकसभेच्या निवडणुकीमध्येही त्या पॅकेजला तुम्ही हात लावला नाही. तुम्ही 45,000 करोड रुपीजचं डिक्लेरेशन केलं. कुठल्या काय आपल्या मराठवाडा मंत्रिमंडळाचं. अरे बाबा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते मग नुकसान भरपाई 15,000 कोटी नाही. तसं नाही. ऐका नाही ऐका आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो NDRFचे नियम डावलले, बदलले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. NDRFच्या दुप्पट आपण दिले. सततचा पाऊस काउंट करत होते का? सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं. 15,000 कोटी रुपये आपण नुकसान भरपाई दिली. आणि 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना 6,000 रुपये कोणी दिले? 0 पैशात विमा. आपण मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्याच्यात 45,000 कोटी डिक्लेअर केले. अरे बाबा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही ते सगळं. तुम्ही आचारसंहितेत करू का? तुम्हाला सांगतो 35 9 महिने झाले ना सर. 9 महिने झाले सर. 9 महिने काय? आता कोणी पाणी पुरवठा योजना कोण कंप्लीट करताय? कोण करताय? शहर पाणी आज नाही ऐका आज आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मराठवाड्याला लाभ नाही होणार. विम्याचे फक्त 57 रुपये. पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील. जो देणार नाही, जो लापरवाही करेल त्याच्यावर कारवाई होईल. सरकारचं मराठवाड्याकडे दुर्लक्ष आहे. बिलकुल. अरे मराठवाड्यात आलो ना आता. असं कसं होऊ सुप्रीम कोर्टात गेले ते आता मराठवाडा वॉटर ग्रीड. अरे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही मंत्रिमंडळ असताना आम्ही केली आणि महाविकास आघाडी आल्यानंतर बंद केली त्यांनी. आता आम्ही दिल्लीला प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे पुन्हा आम्ही सुरू केलं आहे. त्याला लागणारे जे पैसे आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मागतोय. आम्ही वर्ल्ड बँकेकडे पैसे मागतोय. मग मराठवाडा वॉटर ग्रीड जे मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे तुम्ही बंद केला. अरे आता अजित पवार सोडा. आता कृष्णा भीमा नाही कृष्णा भीमा स्थिरीकरण कोण करतोय? 11,500 कोटीचं मराठवाड्याला आम्ही पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. औरंगाबादची योजना संघटनेने काम सुरू आहे. तिचा स्टिप्युलेटेड पिरियड सुद्धा गेला. अजूनही डिसेंबर मध्ये होणार कम्प्लीट पिण्याच्या पाण्याची योजना. पिण्याच्या पाण्याची योजना प्रॉब्लेम आहे की या योजना पूर्ण होऊ शकल्या 3-4 वर्ष. ही कृत्रिम पाणी टंचाई आहे. काय हायकोर्टच्या जजला रस्त्यावर उतरावं लागलं त्या योजनांच्या पाण्याला. 65% काम पूर्ण झालंय आणि 200 कोटी रुपये आपण आता 25 MLD पाण्याने करता तातडीची पाईपलाईन साहेबांनी दिली ती 200 कोटी रुपये. कधी होईल? आम्ही पूर्ण सरकार पूर्ण लक्ष देणार. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण करणार. सगळ्यात महत्वाचं पाण्याला प्राधान्य देणार. पाणी योजना
एक वेगळा प्रश्न आहे, मतदानाची टक्केवारी जी सातत्याने वाढते, बरं ते म्हणजे ऍक्च्युअल वेगळी टक्केवारी असते आणि नंतर जाहीर केलेली टक्केवारी वेगळी येते, ही तफावत जी आहे त्याच्याकडे संभ्रम निर्माण होतो. अरे कुठला आता काय बघा, तुम्हाला मी सांगू, आता बघा, आता मतदान झालं, मतदान 6 वाजेपर्यंत जेवढे लोक येतात ते सगळे लोक आतमध्ये जाणार, ते मतदान 10 वाजेपर्यंत चालतं, 9 वाजेपर्यंत चालतं. तुम्हाला आकडे 6 वाजता कोण देणार? हिंदी में बताता हूँ, अभी रुको, अभी मराठवाड़ा किर्गिस्तानमध्ये महाराष्ट्रातले काही मुलं अडकलेले जो गोंधळ झाला त्यामुळे ती मुलं अडकली. पालक चिंतेत आहे, काही महाराष्ट्र सरकार करताय का? बिलकुल महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या बरोबर संपर्कात आहे आणि बिलकुल तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा असा प्रसंग आले तेव्हा आपण पुढाकार घेतला. किती जणांची सुटका झाली? आले तर आज मराठवाडा हिंदी मराठवाड़ा में आज संभाजी नगर में एक बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई है. यहाँ पीने के पानी के बारे में, जानवरों के पीने के पानी के बारे में, और जो चारा है उसके लिए जो लोग कहते थे कि यहाँ पर बहुत ही शॉर्टेज है, इसके लिए मैं खुद आया हूँ, हमारे मंत्री लोग आए और इसके ऊपर सविस्तर चर्चा हुई है. और इसमें जहाँ जहाँ टैंकर बढ़ा के चाहिए वो तुरंत देने का काम होगा. चारा जो जहाँ कम है उसको मिलेगा, पीने का पानी जो है जानवरों को उसकी पूरी तरतूद होगी, हो जाएगी. और एक जाहिरात निकाली है, एडवर्टाइज दी हुई है, जहाँ भी जिसी गांव में आवश्यकता है 3 दिन के भीतर उसको टैंकर बढ़ा के मिलेंगे. जो भी आवश्यक चीज़ें हैं सब मिलेगी. और जो हमारी योजनाएं हैं, जो पानी पुरोठा योजना जो बिल के वजह से, पेंडिंग बिल की वजह से रुकी है, उसे आदेश दिए गए हैं. पेंडिंग इशू जो है बिल का वो अभी नहीं निकालेंगे, उसको तुरंत कनेक्शन देंगे और पानी पुरोठा योजना उसमें से पानी मिलेगा. ये आज पूरी बहुत ही सविस्तर बैठक हुई है, सभी जिलाधिकारी थे. और मराठवाड़ा में किसी भी हालत में किसी को भी कोई भी शॉर्टेज का सामना नहीं करना पड़ेगा, उसकी जिम्मेदार सरकार ने ली हुई है. और जो जहाँ बेमौसम बारिश हुई है, उनका नुकसान हुआ है, उनको भी पैसे मिलेंगे, उनका पंचनामा करने का आदेश दिया है. दूसरी बात, जो डिज़ास्टर है, आगे बारिश होगी तो उसके लिए जो भी करना है उसकी सूचनाएं दी हुई है. पूरी तरह बी बयाने, जो बोगस बी बयाने जो बेचेंगे, काला बाजारी करेंगे, उनको सीधा उठा कर जेल में डालने का आदेश दिया है. विजिलेंस स्क्वाड कलेक्टर को बुलाए और सेंट्रलाइज स्टेट गवर्नमेंट के राज्य शासन के स्तर पे वो भी उसके ऊपर भी ध्यान रखेंगे. कोई भी बोगस बी बयाने का इस्तेमाल करे तो सीधा उसके लिए जेल का दरवाज़ा खुला होगा. ये पूरी सूचनाएं दी है, स्ट्रिक्टली उसकी अमल बजावनी होगी. और पूरी तरह सभी कलेक्टर, डिविजनल कमिश्नर और चीफ सेक्रेटरी हमारे थे. यहाँ किसी भी तरह की किसानों को मुसीबत का सामना नहीं करना पड़ेगा, इसकी जिम्मेदारी सरकार की. डोंबिवली में मैंने बताया अभी कि वहाँ ब्लास्ट हुआ है, 4 लोगों को कैजुअल्टी हुई है. वहाँ खासदार वहाँ पहुँचे, कलेक्टर पहुँचे, रेस्क्यू ऑपरेशन शुरू है. मैं जानकारी ले रहा हूँ और उसके ऊपर जो भी परमानेंट सोल्यूशन निकालना है वो निकालना. तुम्ही विजिट करणार आहात? साहेब, एक आणखी छोटा प्रश्न आहे. कीर्तिकरांवरती काही आपण कारवाई करणार आहोत का? कारण की आपल्या शिस्तभंग कमिटीकडे हे सगळं प्रकरण गेलेलं आहे. या सगळ्यानंतर त्याचा काही परिणाम झालाय का आणि आपण काही कारवाई करणार आहोत? कीर्तिकरांनी माझ्याशी काल संपर्क केला होता. त्यांनी माझ्याशी बोलणं त्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आणखी पुढचं जे काय करायचं तो पक्ष निर्णय घेईल. ग्रामीणों का कहना है कि 10 से 12 दिन में एक बार टैंकर आ रहा है और वो सिर्फ एक ही ड्रम देते हैं जो नाकाफी है. कहाँ, कौन सा गाँव है? कई सारे गाँव है. बिल्कुल नहीं, ऐसा अभी पूरा आदेश आज हुआ है. जहाँ अगर गांव को टैंकर की जरूरत है वो तुरंत मांग करेगा और उसको तुरंत टैंकर मिलेगा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.